मित्रांनो, दिवस महत्वाचा आणि अर्थात दिवस जो आहे तो मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा एक एक करत फोन आला रे असं म्हणत आमदार जे ते आनंद व्यक्त करतायत. तुम्ही बघताय आमची आता क्षणाची न्यूज रूम, व्हायब्रंट अशी न्यूज रूम, हालचाल आहे मोठी. कारण आता सगळ्यात पहिल्यांदा बोललं पाहिजे ती म्हणजे भाजप ब्रिगेडबद्दल. 22, 12 आणि 9चा हा सगळा फॉर्म्युला जो आहे मंत्रिपदाचा तो ठरलेला होता. त्यामध्ये एक एक करत नावं जी ती पुढे येतात. जसं यापूर्वी न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं होतं की भाजप जे आहे ते धक्कातंत्राचा वापर करत जुन्या आणि नव्यांचा संगम जो आहे तो मंत्रिपदाच्या पदांच्या बाबतीत दाखवेल किंवा चेहऱ्यांच्या बाबतीत दाखवेल. झालंही तसंच आहे. न्यूज 18 लोकमतने ज्या प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा अचूक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली होती, त्यानंतर जर आत्तापर्यंतची भाजपची ब्रिगेड जर आपण लक्षात गेली तर आश्चर्यकारक पद्धतीने काही नवीन नावं जी आहेत ते समोर येताना दिसतात. म्हणजे जुनी नावं तर या सगळ्याच्याच समोर आलेली आहेत, पण नवीन नावं जी आहेत ती देखील मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय. भाजपच्या नावांच्या बाबतीत काल रात्रीपर्यंत अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. इतक्या ठोक पद्धतीने नावं जी ती गुप्त ठेवण्यात आलेली होती. पण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांची जी टीम दिसते त्यात गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, ज्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातलं खानदेशातलं एक नेतृत्व, एक चेहरा म्हणून जयकुमार रावलकडे बघितलं जातं. दोंडाईच्या विधानसभा मतदारसंघ. त्याचबरोबर आपण जर पाहिलं नितेश राणे यांना देखील यंदा संधी देण्यात आलेली आहे. भाजपचा गेल्या काही कालावधीत एक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून प्रबळपणे ते समोर आले. वारंवार त्यांची व्यासपीठावरती होणारी वक्तव्य यावरनं वेगवेगळे वाद देखील या ठिकाणी बघायला मिळाले. त्यांना यंदा संधी मिळते. म्हणजे नारायण राणेंनंतर राणे कुटुंबातला एक पुढला चेहरा, पुढला राजकीय वारसदार, आमदार म्हणून तर काम केलं. यंदाची त्यांची टर्म होती आणि यंदाच्या टर्ममध्ये एक तरुण चेहरा भाजपचा आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांची यंग ब्रिगेड म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी मिळते. शिवाय जर आपण पाहिलं तर छत्रपती घराण्याचा वंशज किंवा एक चेहरा म्हणून शिवेंद्रराजे भोसले, म्हणजे एकूणच मराठा आरक्षणाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेतलं, एकूण या सगळ्या वातावरणात यांना मंत्रिपदाचा मान देत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. शिवेंद्रराजेंची तसं आपण बघायला गेलं तर तशी ही तिसरी टर्म, आमदार म्हणून तिसरी टर्म, आणि या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना संधी मिळाल्याचं आपण बघतोय. आणि शिवाय पंकज भोईर बद्दल, म्हणजे पंकज भोईर तसं बघायला गेलं तर वर्धा विधानसभा मतदारसंघ देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती म्हणून पंकज भोईर यांना ओळखलं जातं. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, पण दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांना मंत्रिपदाची संधी जी आहे ती दिल्या गेल्याचं आपण बघतो. एक तरुण चेहरा भाजपचा, त्यांना संधी मिळालेली आहे. शिवाय आपण जर पाहिलं तर गणेश नाईक गेल्याही टर्ममध्ये ते आमदार होते. नाईक कुटुंबाबद्दल तसं बघायला गेलं नवी मुंबईचं गणित जे ते बांधलं जातं, पण नाईक कुटुंबाच्या बद्दल अनेक वेगवेगळ्या चर्चा होत असताना यंदा मात्र जुन्या नव्यांचा संगम साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या टर्ममध्ये गणेश नाईक यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यापूर्वी त्यांनी मंत्रिपदावरती काम केलेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नंतर ते भाजपमध्ये आले, तेव्हा मात्र त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं, पण यंदा त्यांना देण्यात आलेलं आहे. दुसरं जर आपण बघायला गेलं तर यंदा लाडक्या बहिणीचे आभार मानत असताना महिलांचं प्रतिनिधित्व देखील भाजपच्या गोटात आपल्याला दिसून येतंय. त्यामध्ये जर पाहिलं तर आपण पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळ मिळणार यात कोणत्याही प्रकारची शंका नव्हती, पण त्यामध्ये 2 महिला चेहरे आहेत भाजपकडनं जे पुढे आणण्यात आलेले आहेत. मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रिपद मिळाले. अतुल सावे यांना तिसरी टर्म आहे त्यांची. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय, गेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि यंदा देखील त्यांना मंत्रिपद मिळत आहे. संजय सावकरे जर बघायला गेलं तो भुसावळ विधानसभा मतदारसंघ, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी राज्यमंत्री पदावरती आणि जळगावचं पालकमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळते. आकाश फुंडकर, स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीने मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी भाजपची मोर्चे बांधणी करत असताना किंवा पक्ष कमळ सगळ्या लोकांच्या मनात रुजवत असताना पांडुरंग फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम केला आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे आकाश फुंडकर जे दुसरी टर्म निवडून आले आणि ते देखील एक तरुण चेहरा म्हणून त्यांना यंदा भाजपकडनं संधी मिळाल्याचं आपण बघतोय. आणि अशोक उईके हे देखील एक विदर्भातलं नाव जे ते देखील पुढे येताना दिसतंय. शिवसेनेच्या गोटातनं काय झालेलं आहे, इंटरेस्टिंग घडामोडीत बघा मंडळी. एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळतंय. प्रतीक्षा करत होते, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधलं एक मोठा चेहरा, मोठं नाव, त्यांना यंदा मंत्रिपदाची संधी. गुलाबराव पाटील काठावर होते, त्यांनाही मंत्रिपद मिळतंय. आणि दादा भुसे, उत्तर महाराष्ट्रातलं मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, एकनाथ शिंदेचे निकटवर्गीय, शिवाय एक जुना जाणता शिवसेनेतला शिंदे गटातला चेहरा, त्यांना मंत्रिपद मिळालंय. शिवाय मी जसं यापूर्वी म्हणालो होतो की वर्ष
वर्षा बंगला आणि मुक्तागिरी हे अत्यंत जवळजवळ आहे. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी याच मुक्तागिरी निवासस्थानी असणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्याचं ठरवलेलं आहे आणि हे जगजाहीर होतं की त्यांना ती संधी मिळेल. शिवाय शंभूराज देसाई यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळते. पश्चिम महाराष्ट्रातला सहकार क्षेत्रातला शिवसेनेचा एक सशक्त चेहरा म्हणून शंभूराज देसाईंना ओळखलं जातं. पाटण मतदारसंघ त्यांनी कायम ठामपणे आपल्या बाजूने राखलेला आहे आणि यंदा देखील राखण्यात ते यशस्वी झाले. यंदाही त्यांना कोणतं मंत्रिपद मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणखीन एक तरुण चेहरा ज्याला संधी मिळणार अशी अटकळ बांधल्या जात होती, रामदास कदम, माजी मंत्री रामदास कदम, खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, दुसरी टर्म निवडून आलेले योगेश कदम यांना संधी देण्यात आलेली. अर्थात रामदास भाईंनी कोकणामध्ये शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात जेव्हा सगळी लोक मग्न होती तेव्हा त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून असेल, त्यांच्या कामाच्या माध्यमातून असेल, सगळ्या जागा ज्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाच्या त्यांनी निवडून आणल्या. म्हणून यंदा आपण असं बघतोय की त्यांची कामगिरी असेल आणि योगेश कदम एक तरुण चेहरा असेल, या अनुषंगाने त्यांना मंत्रिपदाची संधी मिळते. प्रताप सरनाईक मी असं म्हणेन की ठाणे जिल्ह्यातले ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, यापूर्वी कधी आमदार म्हणून आमदार असताना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली नाही. जे मिळेल ते पदरात पाडून घेतलं. पण प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत आवर्जून असं म्हणूयात, हा त्यांच्या संयमाचा विजय. यंदा त्यांना मंत्रिपद मिळतंय. आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा मतदारसंघातले सलग नाही म्हणता येणार पण पाचवी टर्म त्यांची आहे आमदार, त्यांना देखील संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटातनं देखील काही नावं जी ती समोर येताना दिसत आहेत. आदिवासी चेहरा, एक जुना जाणता नेता म्हणून नरहरी झिरवाळ यांना कायम ओळखला गेलेला आहे. अजितदादांची सोबत त्यांनी केली आणि नरहरी झिरवाळ यांना यंदा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखून सगळ्यात पहिल्यांदा फोन जो होतो तो त्यांना गेलेला आहे. हसन मुश्रीफ मिळणारच होतं मंत्रिपद, अजितदादांची निकटवर्तीय, पश्चिम महाराष्ट्रातला एक सशक्त चेहरा आणि अर्थात समरजित घाटगे यांच्याबरोबर त्यांनी दिलेली लढत जी होती ती चर्चेत राहिलेली आहे. आणि त्याचबरोबर पुढलं नाव आहे की अनिल भाईदास पाटील, गेल्या वेळी ते मदत व पुनर्वसन मंत्री होते, यंदा देखील त्यांना मंत्रिपद मिळते. आदिती तटकरे ते त्यांना मिळणारच होतं. गेल्या वेळी महिला व कल्याण खातं सांभाळत असताना लाडक्या बहिणीच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम जे होतं, त्यांच्या खात्यामार्फत झालेलं काम हे कौतुकास्पद ठरलं आणि यंदा त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा एक महिला चेहरा म्हणून त्यांना संधी मिळते आहे आणि पुन्हा एकदा तेच खातं जे ते त्यांना मिळू शकतं अशी अटकळ बांधली जाते. बाबासाहेब पाटील अहमदपूर मतदारसंघ जो आहे त्यात हा चेहरा जो आहे तो पुढे आणण्यात आलेला एक मराठा चेहरा, राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जातीय समीकरण, प्रादेशिक जातीय जुन्या नव्याचा संगम, या अनुषंगाने हा देखील एक चेहरा पुढे येताना दिसतोय. आणि दत्ता मामा भरणे इंदापूर मतदारसंघ, हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे अशी सगळी लढत ज्याच्यात अटकळ बांधल्या जात होती की हर्षवर्धन पाटील निवडून येतील, ठामपणे सांगलं जात होतं की तुतारी जी आहे ती विजयी ठरेल, तुतारी वाजेल, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हटलं जात होतं. दत्ता मामांनी शेवटच्या क्षणावर बाजी मारली आणि दत्ता मामांना यंदा पुन्हा दुसऱ्यांदा मंत्रिपद जे आहे ते दिलं जातंय. गेल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीपद होतं आणि यंदा देखील त्यांना मंत्रिपद मिळतंय. नवाब मलिक यांची राजकारणातली पुढली पिढी, भले नवाब मलिक यांचा पराभव झालेला असला तरी साना मलिक पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आणि पहिल्यांदाच त्यांना मंत्रिपद दिलं जातंय. आणि शिवाय आणखीन एक चर्चेतलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातलं नाव म्हणजे वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक यानंतरची राजकारणातली चौथी पिढी. इंद्रजित नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादांच्या जवळचा आश्वासक चेहरा, विदर्भातला पुसद विधानसभा मतदारसंघाचा आपण असं म्हणूयात की बंजारा मतदारसंघातला एक चेहरा जो आहे त्याला यंदा अजितदादांनी संधी दिली आहे, त्याला देखील मंत्रिपद मिळतंय. मंडळी, आतापर्यंतच्या एकूण या सगळ्या चित्रावरती आपण नजर टाकली तर एक लक्षात येत आहे, वेगवेगळ्या पातळींवरती समतोल साधत हे सगळे चेहरे जे आहेत ते समोर आणण्यात आलेले आहे. भाजप श्रेष्ठींनी असं सांगणं की चारित्र्यवान, आरोप नसणारे, भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे स्वच्छ चेहरे द्या, त्या अनुषंगाने हे चेहरे पुढे येताना दिसत आहेत. शिवाय आणखीन एक अपडेट, धनंजय मुंडेंना देखील फोन आलेला आहे, छगन भुजबळांना देखील फोन आलेला आहे. त्यामुळे तिन्ही गटांच्या बाबतीत जुन्या नव्यांचा संगम साधून मंत्रिपद देण्यात आलेली आहे. अधिक अपडेटसाठी अशाच पद्धतीने आपल्याला भेटत राहू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.